फलस्तनगरे जातं द्वारावत्यां निवासिनं नौम्यं चक्रपाणिं त्वं जनकाद्विजनन्दनं सुपघेऊणी आता तू द्वारावतीकारा सुपघेऊणी ये आता तू द्वारावतीकारा भरून घेई देवा माझ्या जीवनाचा कचरा दयाळा जीवनाचा कचरा ही कचऱ्याहून हलके माझे की कचऱ्याहून हलके माझे म्हणून तुझ्या झाडूने मज उडवून दिले दया तयान म्हण माझे गुरुपदा जेणे दाखविले आनंद कंदा तोपकारून पिटे मज कदा देवा परमानंदा तूच पेढी देवा परमानंदा तूच पेढी श्री चक्रपाणी महाराज मानव संप्रदायाची मान्यतेनुसार पूर्ण परब्रह्म परमेश्वर अवतार तिसरे अवतार श्री द्वारावतीकार श्री चक्रपाणी महाराज यांच्या अवतार दिनानिमित्त आज आपण एकत्रित जमलेलो आहोत. अवतार दिनाचं औचित्य साधून होत असलेल्या या धर्मचिंतनाच्या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित संतगण, तपस्विनी माता, श्री दत्तधाम बजाजनगर येथील सर्व चॅरिटेबल ट्रस्टचे सर्व पदाधिकारी, भाविक भक्त बंधू आणि भगिनींनो, त्याचप्रमाणे आपल्या पवार गुरुजी यूट्यूब चॅनलचे संचालक संस्थापक पवार गुरुजी आणि सर्व भाविक हो, श्री चक्रपाणी प्रभूंच्या अवतार दिनाच्या निमित्ताने चिंतन करत असताना आपण या ठिकाणी देवाला बोलवलेला आहे. कारण मानव संप्रदायाचे ज्येष्ठ असे कवी, लेखक आदरणीय बाबूराव बाबाजी शास्त्री यांनी लिहिलेल्या काव्यातील एक पंक्ती आपण आपल्या सेवेसाठी निवडलेली आहे. सूप घेऊन येई आता तू द्वारावतीकारा भरून घेई देवा माझ्या जीवनाचा कचरा. माणूस जीवन जगत असताना कळत नकळत, इच्छेने अनिच्छेने त्याच्या अवतीभोवती अनेक प्रकारचा कचरा जमा होत असतो. आज आपण झाडलेली जागा उद्या तशीच राहील असं सांगता येत नाही. तिथे कचरा निर्माण होतो, अस्वच्छता निर्माण होते आणि आजूबाजूला अस्वच्छता निर्माण झालेली अस्वच्छता ही मनाला अप्रसन्न करते. आणि म्हणून जीवनामध्ये प्रसन्नता प्रत्येक माणसाला पाहिजे. ही प्रसन्नता कशाने कमी होते, ज्या ज्या गोष्टीने कमी होते त्या त्या गोष्टीतील हा एक भाग आहे, तो म्हणजे कचरा. कचरा म्हणजे आपण एखाद्या पाकिट मधलं काही काढून खाल्लं आणि टाकून दिलं, किंवा केळी खाल्ल्या साल टाकली
झाला कचरा असं नाही, एवढाच कचरा नाही तर अनेक गोष्टीचा कचरा आपल्या अवतीभोवती साचलेला आहे. आणि अनेक गोष्टीचा कचरा आपल्या अवतीभोवती साचलेला आहे एवढंच नाही, फक्त डोळ्याने दिसणारा कचराच नाही तर आपल्या आत सुद्धा अनेक प्रकारचा कचरा भरलेला आहे. मग तो विचाराचा असेल, आचाराचा असेल, संगतीचा असेल, कुसंगतीचा असेल, व्यसनांचा असेल. हा कचरा आपला दूर झाला पाहिजे, अन्यथा आपल्या जीवनात अप्रसन्नता निर्माण होते, आपल्या जीवनातली प्रसन्नता कमी होते. आपल्या अंतःकरणामध्ये अनेक दुर्गुणांचा, दुर्विचारांचा जो कचरा आहे, द्वेषाचा कचरा आहे, हा कचरा आपण कधीतरी साफ करण्याचा विचार केला पाहिजे. श्री द्वारावतीकार श्री चक्रपाणी महाराज यांनी फलस्तनगरे जातम, आपण सुरुवातीला म्हटलं की फलटण येथे महाराष्ट्रातील फलटण काशी या ठिकाणी अवतार धारण केला आणि पदयात्रेचा निमित्त करून श्री क्षेत्र माहूर या ठिकाणी गेले आणि तिथे जाऊन त्यांनी श्री दत्तात्रय प्रभू चतुर्युगी अवतार या मार्गाशी जे अधिकारण आहे, या मार्गाशी अधिकारण असलेल्या श्री दत्तात्रय प्रभूंना निमित्त करून ज्ञानशक्तीचा स्वीकार केला आणि आपल्या अवतार कार्याची मुहूर्तमेढ खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी रोवली. परंतु हे जग, ही सृष्टी स्वच्छ करायला आलेल्या भगवंताला त्या ठिकाणी स्वस्थ वाटलं नाही. त्यांनी आपली कर्मभूमी ही द्वारका निवडली गुजरातमध्ये आणि भगवंत द्वारकेला पदयात्रेच्याच माध्यमातून तिथे पोहोचले. द्वारावती पव्हा निघाला म्हणजे पायी जाणाऱ्या यात्रेचा मेळा निघाला आणि या मेळ्यासमवेत श्री चक्रपाणी महाराज द्वारकेला पोहोचले. द्वारकेला पोहोचल्यानंतर सुमारे 64 वर्ष त्या ठिकाणी भगवंत राहिले, राज्य केलं. आणि या 64 वर्षाच्या कालावधीमध्ये भगवंताने दुसरं काही केलेलं नाही, एकच अशी धारा व्रत स्वीकारलं आणि ते म्हणजे स्वच्छतेचं व्रत स्वीकारलं. जेथे भगवंत निवासाला आहेत तेथून आजूबाजूला असलेल्या सर्व गल्ल्या, बिदी, गोदऱ्या भगवंत झाडून घेत होते आणि झाडून घेऊन झाडल्यानंतर तो जमा झालेला कचरा जो आहे, हा कचरा एका सुपामध्ये भरून घेतो आणि भरून घेतलेला कचरा आपल्या श्रीमुकुटावर ठेवून ते सूप गोमती नदीमध्ये नेऊन टाकतो. गोमतीमध्ये नेऊन टाकल्यानंतर भगवंत निवांत व्हायचे. एक प्रकारची अशी प्रतिमा निर्माण झाली की जणू काही स्वच्छतेचा यांनीच विडा उचललेला आहे. आणि म्हणून जर का गावामध्ये एखादी काही अस्वच्छता कुठे दिसली तर लोकांना, बऱ्याच जणांना त्यांची आठवण यायची. एक वेळेला असं एका मंदिरामध्ये एक नंदी, त्या दररोज तिथे फुलाचे हार खायला जायचा, तिथे जायचा आणि फुलाचे हार खायचा. एक दिवस तो निघता निघता दगडावून घसरला आणि पडला वाटातच रस्त्यातच पडलेल्या या नंदीला, बैलाला, आता मेलेल्या मृत बैलाला इथून उचलायचं कोणी, ही समस्या जेव्हा निर्माण झाली. कारण जगामध्ये 2-3 प्रकारची लोक आहेत. कोणी समस्या निर्माण करतं, कोणी समस्या काय करतं, निवारण करतं, है ना. तर समस्या निर्माण करणारी काही माणसं आहे, काही समस्या निवारण करणारी माणसं आहे. तर समस्या निर्माण झाली, आता ही निवारण करायची कशी, तर म्हटले कोण काढतं कचरा, मग बोलवा द्वारावतीकारांना, चक्रपाणी प्रभूंना बोलवा. आणि मग निरोप गेला. श्री चक्रपाणी प्रभू तिथे आले आणि त्यांनी बघितलं की रस्त्यात पडलेला हा नंदी आहे, याला हटवल्याशिवाय आता ही पूजा होणार नाही, महाजनांचा असा आग्रह आहे. भगवंत तिकडून आले आणि त्यांनी हातामध्ये असा एक खडा घेतला वाळूचा
आणि खडा घेऊन आपल्या श्रीकराने असा सिंथीला, असा शब्द आहे. भगवंत जवळ गेले नाही, त्याला स्पर्श केला नाही, दुरूनच एका छोट्याशा खडाने त्याला असा एक खडा त्याला मारला. त्या ठिकाणी मरून पडलेला जो बैल होता तो तटकन उठला, झोपेतून उठावं तसं, आणि उठला तसा तुरु तुरु चालत चालत भिंतीच्या बाहेर जाऊन पुन्हा पडला. एखाद्या नाटकातल्या व्यक्तीने मी तुला मारल्यासारखं करतो आणि तू मेल्यासारखं कर असं जसं पात्र वटवल्या जातं है ना. कल्पना करा की रामलीला चालू आहे, रावण तिकडे उभा आहे आणि राम इकडून उभा आहे धनुष्यबाण घेऊन, आणि 1 2 3 तिकडून पडद्या मागून सूचना मिळाली आणि रामाने इकडून बाण मारला है ना. बाण काही खरा नसतो है ना, तीर काम त्यातली ती असतो बांबूचा तुकडा है ना. हा इकडून बाण सोडल्यासारखं करतो आणि तिथे बाण लागलं म्हणून तो धाड दिशी खाली पडतो. हा जसा अभिनयाचा भाग आहे. रामाने मारल्यासारखं केलं आणि रावणाने मेल्यासारखं केलं. इथे त्या बैलाला खडा लागला आणि इथून बैल उठला आणि बाहेर जणू काही त्याने तिथं पुन्हा तिथे पडावं असं त्याला सूचना मिळाल्यासारखं बैल तिथे मरून पडला. इथे अभिनय नाही, फक्त इथून उठून तिथे जाण्यापुरता अभिनय त्यांनी केला असं जणू काही. लोक म्हटले बैल जिवंत केला, बैल जिवंत केला. चमत्काराचा भाग सोडून द्या, परंतु समाजामध्ये जेव्हा अस्वच्छता निर्माण होते त्यावेळेला आठवण कोणाची आली तर श्री चक्रपाणी प्रभूंची आठवण आली आणि श्री चक्रपाणी प्रभूंनी त्याचं अशा प्रकारचं निवारण केलं. गल्लीमध्ये कुत्रा मरून पडला, जाणारे येणारे बरेच लोक जात होते. काही लोक नाकाला फडके लावत होते, कोणी काही बोलत होतं, काही छी करत होते, काही थ्रू करत होते. एका जणाला आठवण झाली, म्हटले महाराज तिथे पडलेला आहे तो कुत्रा मरून पडलेला. कोणीच त्याला हात लावत नव्हतं. एरवी आपल्याकडे एखादा अशा प्रकारचं काही झाल्यानंतर आपण पहिले फोन कोणाला करतो? महापालिकेला करतो आहे का नाही. एका जणाने महापालिकेला फोन केला, म्हटले बाबा आमच्या गल्लीत गाढव मरून पडलं, तर मग तितकं काम करा, ते नेऊन टाका. ते म्हणते जवळच्या लोकांना सांगावं लागत असतं. ते नातेवाईकाला कोणी मेलं तर जवळचं सांगतात की नाही, म्हणून तर तुम्हाला फोन केला आहे ना. जिथे निवारण होतं तिथे माणूस आठवण करत असतो. श्री चक्रपाणी प्रभूंची आठवण झाली, प्रभू आले, तो मेलेला कुत्रा घेतला, सुपामध्ये श्रीमुकुटावर ठेवला. कुठल्याही प्रकारची लाज नाही, कुठल्याही प्रकारचा संकोच नाही, कुठल्याही प्रकारची किळस नाही. या ज्या लीळा आहे यातला चमत्काराचा भाग जर आपण वजा केला तरी सुद्धा समाजामधली दुर्गंधी दूर करण्याचं जे कृतीतून केलेलं जे कौशल्य किंवा कृतीतून केलेलं कार्य आहे, या कार्याचा खऱ्या अर्थाने आपण जर स्वीकार केला आणि आपल्या जीवनामध्ये जर ते आचरण केलं तर मला वाटतं आपल्या अवतीभोवती असलेला जो काही अनेक प्रकारचा कचरा आहे तो आपोआप दूर झाल्याशिवाय राहणार. श्री चक्रपाणी प्रभूंनी ते मेलेलं श्वान डोक्यावर घेतलं आणि गावाच्या बाहेर नेऊन त्याला विसर्जित केलं, टाकलं. असं कार्य करणारे श्री चक्रपाणी प्रभू महाराष्ट्रातील सुमारे 800 वर्षापूर्वी पहिले समाज उद्धारक आहेत, समाज सुधारक आहेत, ज्यांनी स्वच्छतेचा एक प्रकारचा विडा उचलला, वसा घेतलेला. असे श्री चक्रपाणी प्रभू द्वारकेमध्ये राहत असताना त्यांनी अनेक जीवांना काय केलेलं आहे? विद्यादान केलेलं आहे. अनेक जीवांना ज्ञानदातृत्व त्या ठिकाणी विद्येच्या माध्यमातून केलेलं आहे. श्री चक्रपाणी प्रभूंनी दत्तात्रय प्रभूंच्या पासून ज्ञानशक्ती स्वीकार केली. त्यावेळेला अवर आणि पर या दोनही शक्तींचा स्वीकार केला. पर अवर. आता आपल्या समजण्याच्या दृष्टीने परशक्ती म्हणजे आपल्याला डोळ्याने न दिसणाऱ्या, आपल्या अखत्यारीत न येणाऱ्या, किंवा परशक्ती म्हणजे जे काही ईश्वराच्या अखत्यारीत आहेत ते.
आणि आवर म्हणजे अलीकडचं जे देवतांच्या अखत्यारीत आहेत ते. या दोनही गोष्टींचा श्री चक्रपाणी प्रभूंनी स्वीकार केला. पर म्हणजे मोक्षाच्या कक्षेमध्ये येणार आणि आवर म्हणजे अलीकडच्या है ना कक्षेमध्ये येणार. या गोष्टीचा भगवंताने स्वीकार केला आणि स्वीकार करून त्यातलं पर नावाची जी गोष्ट आहे पर शक्ती, या शक्तीला काय केलं, आच्छादलेलं आहे आणि आवर नावाच्या शक्तीचा फक्त स्वीकार केलेला, प्रगट केलेला आहे. आपल्याजवळ 2 लाख रुपये आहेत. 2 लाख रुपये आपण खिशात घेऊन फिरतो का? नाही. मग बाजारात आपल्याला जायचं, सुपली घ्यायची 50 रुपयाची, तर 500च्या नोटा काढून ते 500चं बंडल काढून आपण तिथे जाऊ का? ते 2 लाख आपल्या खिशात घेऊन? नाही. मग आपण ते काय करतो, आच्छादतो पहिले. म्हणजे काय करतो, 2 लाख रुपये आहेत ते पहिले खात्यावर टाकतो, त्यातले 200, 500, 1000, 2000 आपल्या खिशात असतात, ते घेऊन आपण बाजारात जातो. आता आपल्याकडे जितके पैसे आहेत तितक्याच पैशाची वस्तू येईल की नाही? सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी हेच म्हणतात, जेची देखणे आती त्याची देणे आती. देखणे आती म्हणजे दिसत नाही असं नाही, त्यांनी ते आच्छादलेलं आहे आणि याच गोष्टीचा फक्त काय केलेला आहे, प्रगटीकरण केलेलं आहे. आणि म्हणून श्री चक्रपाणी प्रभूंनी देवतापैकीच्या विद्यांचं दातृत्व केलेलं आहे. त्यामध्ये असं सांगितलं जातं की 52 पुरुषा विद्यादान दिलेलं आणि 84 शिल्पविद्येचं सुद्धा भगवंताने दातृत्व केलेलं आहे. असे विद्यावंत आपल्याला महाराष्ट्रात बरेच आल्याचे लीळाचरित्रामध्ये दाखले आहे की जे स्वामी श्री चक्रधर सांगतात की ते कसे आहेत, हे कोण आहेत, हे द्वारावतीकारांचे अनुग्रहित आहेत. ह्या कार्यामध्ये श्री चक्रपाणी प्रभूंनी त्यावेळेला असा विडा का उचलला असेल, तर भगवंताने आजूबाजूला बघितलं आणि बघितल्यानंतर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी जसं म्हणतात की अवघा जणू ठकला ठेला असे, याचे ठक पेडिता कोणी नसे, तू ठकला ऐसे कोणी न पुसे. सारं जण पावला पावलावर फसवल्या जात आहे आणि या फसवल्या जाणाऱ्या जनतेला, भोळ्या बाबड्या जनतेला तू फसला गेलास रे बाबा असं विचारणारं सुद्धा कोणी नाही, त्यांचं दुःख जाणणारं कोणी नाही, त्यांचं दुःख निवारण करणारं कोणी नाही. आणि म्हणून श्री चक्रपाणी प्रभूंनी या अशा साध्या वेशामध्ये जीव उद्धरणाचा विडा उचललेला. साध्या वेशामध्ये साधी राणी उच्च विचारसरणी. श्री चक्रपाणी प्रभूंनी नित्यनियमाने कचरा झाडायचा आणि गंगेत त्या गोमती नदीमध्ये नेऊन टाकायचा. हे कार्य जरी सामान्य आपल्याला वाटत असतं तरी आपण आपल्या अवतीभोवती पाहत असतो की असा जो कचरा आहे, हा कचरा आपल्या अवतीभोवती कशाचा निर्माण झालेला आहे, याचं आत्मचिंतन आपण कधीतरी केलं पाहिजे. आज या अवतार दिनाच्या निमित्ताने श्री चक्रपाणी प्रभूंनी आपल्याला खऱ्या अर्थाने हा एक आदर्श घालून दिलेला आहे की आपल्या अवतीभोवती तर कचरा आहेच, पण आपल्या अंतःकरणामध्ये सुद्धा अनेकांच्या बद्दल द्वेषाचा कचरा आहे. तोही आपण कधीतरी काढला पाहिजे, झाडला पाहिजे, साफ झालं पाहिजे. प्रायश्चिताच्या माध्यमातून असेल, पश्चातापाच्या माध्यमातून असेल, तो कचरा आपण कधीतरी काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. श्री चक्रपाणी प्रभूंनी आपल्या अवतार कार्याच्या दरम्यान जी ही सेवा केलेली आहे, या सेवेचा वसा आपल्याला पुढे पुढे असं दिसतं की गाडगे बाबाचं गाडगं अमरावतीतून झाडत आहे. गाडगे बाबांनी गाडगं घेऊन, हातात झाडू घेऊन झाडत आपल्या पार पश्चिम महाराष्ट्रापर्यंत आले आणि आज महाराष्ट्र शासन त्यांच्या नावाचा गाडगे बाबा स्वच्छता अभियान म्हणून एक अभियान राबवत आहे. ही गरज शासनाला का वाटली, तर समाजामध्ये अनेक प्रकारची अस्वच्छता आहे. ही गरज गाडगे बाबांना का वाटली, तर समाजामध्ये अनेक प्रकारची संपत्ती आहे, संतती आहे, परंतु ही झाडून घेण्याची जी वृत्ती आहे ही कमी झालेली, म्हणून गाडगे बाबांनी तो वसा घेतला.
श्री चक्रपाणी प्रभू पर्यंत हा वसा तिथपर्यंत जातो. झाडण्याचं आपल्याला माहिती आहे, मी नेहमी सांगत असतो, झाडण्याचं आपल्याला माहिती आहे, झाडायचं आपल्याला माहिती नाही असं नाहीये. त्याच्यासाठी चक्रपाणी प्रभूंचं चरित्र पाहावं लागत नाही आपल्याला, त्याच्यासाठी गाडगे बाबांचं गाडगं बघावं लागत नाही आपल्याला. झाडायसाठी काय कुठं शास्त्र बघावं लागतं का? अरे आपल्या कचाट्यात सापडलं की आपण त्याला झाडल्याशिवाय मग कोण कोणाला कुठे कसा झाडेल हे सांगता येत है ना. झाडण्याची प्रक्रिया इतकी सोपी आहे असं आपल्याला वाटत असलं तरीही हे जे झाडणं आहे, हे झाडणं आता वाढलेलं आहे. कोणी कोणाला कुठेही झाडतं. गाडी चालवणारा असला तर त्याला छोटी गाडीवाला झाडतो, नीट दिसत नाही काय. ड्रायव्हर असला तर मालक झाडतो, मालक गेला की ड्रायव्हर झाडतो. हे आमच्या असेच आहे. उगं पगार बरा देतं म्हणून राहिलं नाही तर. कोण नोकर मालकाला झाडतो, मालक नोकराला झाडतो, साहेब शिपायाला झाडतो, शिपाई आणखी. म्हणजे ही जी झाडण्याची प्रक्रिया आहे अखंडपणे चालू आहे. पण श्री चक्रपाणी प्रभूंनी जे झाडलेलं आहे हे झाडणं किंवा श्री चक्रपाणी प्रभूंनी जी स्वच्छता केलेली आहे ही स्वच्छता आपल्या जीवनामध्ये आली पाहिजे. आणि ती आता अलीकडे कमी झाल्याचं दिसतं आहे. आणि म्हणूनच कवीने या ठिकाणी खंत व्यक्त केली की भगवंता काय काय घेऊन ये आता तू, सुप घेऊन ये आता तू. हे भगवंता अनंत जन्म गेले जपी तपी साधू संन्यासी तुझ्या भेटीसाठी, पण तू भेटला. मी इथपर्यंत आलेलो आहे आणि आता अशा अवस्थेमध्ये आहे की आता तुला भेटावं तर मी मुळात स्वच्छ नाही. आणि हे भगवंता तू माझ्याकडे ये. आता माझं तर तुझ्याकडे येणं होतच नाही, पण आता तू माझ्याकडे ये आणि येत असताना रिकामा येऊ नको है ना. मग काय कर तर तुझा तू झाडू कोणता, ज्या झाडूने तू द्वारका झाडली आणि वरवर पाहता द्वारका जरी भगवंताने झाडली असली, ज्या झाडूने तू द्वारका झाडली, ज्या सुपाने झाडलेला कचरा भरला ते सूप आणि झाडू घेऊन ये. वरवर पाहता असं जरी वाटत असलं आपल्याला तर तो झाडू आणि ते सूप कशा प्रकारचं होतं हे शास्त्र आपल्याला सांगतं. शास्त्र असं सांगतं की ज्यांच्या डोक्यावर तो झाडलेला झाडू ठेवल्या गेला, भगवंताच्या दर्शनाला भेटीला कोणी आलं तर भगवंत श्री चक्रपाणी महाराज त्यांच्या डोक्यावर तो झाडू ठेवायचे. त्यालाही काहीतरी प्रगट व्हायचं. ज्याच्या डोक्यावर सूप ठेवला त्यालाही काहीतरी प्रगट व्हायचं है ना. आणि ज्याच्या डोक्यावर सूप आणि झाडू ठेवलं है ना, सूप ठेवायचे वरतून खराटा आणायचे, तर मग काय सुपेने आणि खराट्याने सूप ठेवून खराटा मारला की दोन्ही पण है ना. अशा पद्धतीने श्री चक्रपाणी प्रभूंनी नुसतंच कचरा काढत बसले नाही, तर ज्याचा कचरा निघालेला आहे, ज्याचं स्वच्छ झालेलं आहे ते भरून पण दिलेलं आहे. समस्या निर्माण करणारा, समस्या जाणून घेणारा आणि समस्या निवारण करणारा, यामध्ये श्री चक्रपाणी प्रभूंनी पहिले समस्या निवारण केली है ना. पहिली समस्या जाणून घेतली, नंतर ती निवारण केलेली आहे. आणि निवारण करून रिकाम्या झालेल्या ज्या अंतःकरण आहेत, स्वच्छ झालेले जे अंतःकरण आहेत, त्याच्यामध्ये विद्येचं दातृत्व केलेलं आहे. अशा श्री चक्रपाणी प्रभूंनी सुमारे 64 वर्ष द्वारकेमध्ये हे कार्य केलेलं आहे. अनेक प्रकारच्या लीळा त्या ठिकाणी झालेल्या असताना श्री चक्रपाणी प्रभूंच्या भेटीला हा समाज, तिथे असलेला महाजन वर्ग जायचा आणि आम्हाला काहीतरी मार्गदर्शन करावं. श्री चक्रपाणी प्रभू अशा बसलेल्या समाजाला मार्गदर्शन करायचे. आणि असं नित्यदिनी ते चालत असताना एक दिवशी श्री चक्रपाणी प्रभूंनी मार्गदर्शन चालू आहे आणि मार्गदर्शन चालू असताना अचानक अशी टाळी वाजवली आणि असं केलं. आणि निरोपण चालू आहे. निरोपण चालू आहे त्यावेळेला एका चाणक्य व्यक्तीने विचारलं, महाराज आपण असं का केलं? असं केल्यानंतर त्यांचे तळवे असे काळे झाले. असं का केलं?
म्हटले एक कोणी सारंगधराचा पुजारी आहे आणि तो आपल्या दैवताला त्या ठिकाणी मध्याह्न काळची आरती करण्यासाठी गेलेला आहे आणि त्याच्याकडून त्या आरतीची वाफ चांदव्याला त्या कपड्याला लागलेली आहे आणि तो पेटला आणि तो आम्ही विझवला. समाजामध्ये 3 प्रकारची लोक असतात, एक सोयीची, एक गैरसोयीची आणि एक आपल्याला काही घेणं नाही. त्याला शास्त्रामध्ये असं म्हटलेलं आहे, एक अनुकूल, दुसरा प्रतिकूल आणि तिसरा उदास. अनुकूल म्हणजे आपल्या बाजूचे, प्रतिकूल म्हणजे विरुद्ध बाजूचे आणि उदास म्हणजे इकडेही नाही तिकडेही नाही, मधले है ना. अनुकूल म्हणजे आपल्या गटाचे, प्रतिकूल म्हणजे विरोधी गटाचे आणि उदास म्हणजे कोणत्याच गटाचे नाही. आपल्याला काय करायचं, हे आले तर तुम्हारे जय जयकार, ते आले तर तुमचे जय जयकार, कोणी आपल्याला काय केलं. 3 प्रकारची लोक असतात. ती एका दृष्टांतामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेले आहे. दृष्टांत देत असताना सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी असं सांगितलं की कोणी एक डोंबारी आहे, तो डुमडुम डुमडुम डुम ढोलक वाजवतो, 10-20 लोक जमा होतात. लोक गोळा झाले की तो 2 बाजूला 2 बांबू लावतो आणि त्याच्यावर एक तार लावतो आणि मग तो म्हणतो, मेहरबान कदरदान, पेट के लिए करना पड़ता है, अभी ये जो रस्सी है इस पर ये बच्चा, छोटा बच्चा, मेरा बच्चा जाएगा, मेहरबान आप भगवान को, आपके अल्लाह को दुआ करो, आशीर्वाद मांगो और ये बच्चे के लिए दुआ करो कि ये बच्चा गिरे ना, इसको लगे ना, वहां तक जाए और मेरे बच्चे के पेट के लिए मिले. अरे मेहरबान, हा बच्चा, ये बच्चा अभी यहां से वहां जाएगा. आपण विचार करतो, आता बघा 3 माणसं सांगत आहे तुम्हाला. आपण आपल्या सोयीची जी माणसं आहे ते म्हणतात, बाबा देवा, भगवंता, हे अल्लाह, ती त्यांच्या पद्धतीने प्रार्थना करतात की या लेकराला जाऊ दे रे बाबा तिकडे, लवकर पडू नये. का बरं, पडला गिडला तर हे होईल आणि तो पोटासाठी करतोय, तर लवकरात लवकर जाऊ दे, देवाचं रक्षण कर. जे प्रतिकूल लोक असतात ते म्हणतात, कशाचं काय खरं आहे, चाटा आहे सर्व, नजरबंदीचा खेळ आहे. आपल्याला असं दिसतं, तसं काही नसतं. ते एवढंसं लेकरू, 20 फुटाचा रोड, त्याच्यावर गाडी आपली नीट चालत नाही. ही 20 mm दोरीवरून काय चाललं नाही. आपण पाहतो इकडं चालतो तिकडं धडकून जातो, याच्यावर काय चाललं नाही, नजरबंदी आहे. कोणती लोक, प्रतिकूल. अनुकूल लोक देवाला प्रार्थना करतात की बाबा जाऊ दे. आता उदास लोक ते म्हणते, गेलं तर गेलं, नाही गेलं, आपल्याला काय, पाव वाटलं तर पाहायचं, नाही तर गुमान निघून जायचं. हे 3 प्रकारची लोक समाजामध्ये असतात. अनुकूल लोकांचा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सांगतात की अनुकूल लोकांचा सुद्धा एक वर्ग तिथे असतो, प्रतिकूल लोकांचा एक वर्ग तिथे असतो, उदासही लोकांचा वर्ग असतो. पुढचं जे निरूपण आहे ते महत्वाचं आहे की स्वामी म्हणतात, हा या तिन्हीकडेही लक्ष देतो. हा जो दोरीवर चालणारा कलाकार आहे तो तिन्हीकडेही लक्ष देत नाही. याचं लक्ष कुठं असतं. हा स्वामी सांगतात, तो यांच्याकडेही पाहत नाही, आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे अनुकूल लोकांनी स्तुती केली म्हणून हुरळून जात नाही, प्रतिकूल लोकांनी निंदा केली म्हणून घोरपळून जात नाही, आणि उदास म्हणजे जे लक्ष देत नाही, आपली दखल घेतली नाही तर आपल्याला राग येतो ना, तर तो उदास जी मंडळी आहे ती आपली दखल घेत नाही म्हणूनही नाराज होतो. मग तो काय करतो, त्याचं ध्येय निश्चित आहे, त्याचं निश्चित ध्येय आहे, तो ध्येयाच्या दिशेने वाटचाल करतो आणि त्या ध्येयाकडे फक्त लक्ष देतो. जो ध्येयाकडे लक्ष देतो तोच ध्येयापर्यंत पोहोचतो. जो इतर गोष्टीकडे लक्ष देतो तो विचलित होतो आणि जो विचलित होतो तो ध्येयापर्यंत पोहोचू शकत. आणि म्हणून अशी जी 3 प्रकारची लोक आहेत ही सदैव तिन्ही काळामध्ये मागेही होते, आजही आहे, पुढेही राहणार. 3 प्रकारे ही 3 प्रकारची लोक तिथेही होते. कुठे, द्वारावतीकारांनी जेव्हा असा हात केसरी कर केले आणि असे हात काळे झाले, एका जणाने विचारलं आणि भगवंतांनी सांगितलं तर अनुकूल लोक होते, म्हणले हो क्या बात, काय मोठा चमत्कार. इथे
आणि सारंगधराचं मंदिर कुठे आहे? महाराष्ट्रात, बुलढाणा जिल्ह्यात, मेहकरला. आपण कुठे आहोत? द्वारकेला, गुजरातमध्ये. म्हणजे गुजरात मधून महाराष्ट्रातल्या देवतेच्या मंदिरातल्या चांदवा यांनी विजवला. क्या बात, काय महान विभूती आहे. जे अनुकूल लोक, जे प्रतिकूल आहे ते म्हणले काय चाट आहे. अरे आपल्या पाठीमागं काय चाललं कळाना आपल्याला. आणि इथं बसून तिथलं होऊ शकतं का? काहीतरी उगा आपलं सांगायचं. जे उदास होते असं नाही तर नसन, आपल्याला वाटलं तर बसन, नाही तर निघाल. 3 प्रकारचे लोक. पण आपण इतिहास साक्षी आहे, प्रतिकूल माणसं गप्प बसले नाही. त्यांनी चांगल्या चांगल्या व्यक्तींना संघर्ष करायला भाग पाडलेला आहे. प्रतिकूल व्यक्ती म्हटल्या बर का, इथे बसून तुम्ही विजवलं म्हणतात ना. आज काय तारीख आहे? कोणती तीत आहे? ती तीत लिहिली, तारीख लिहिली, 2 माणसं दिले बर का. 2 माणसांना निरोप दिला आणि म्हटले जा तपास करून या, खरी गोष्ट आहे का, उगा आपलं चाललं है ना. आणि मग त्यांनी 2 माणसं तिथे पोहोचले. आताच्या सारखं नाही. द्वारकेला आहे, मेहकरला आहे का, सारंगधर मंदिरात, ठीक आहे नंबर घेऊया आपण कोणाचा आणलं की हॅलो, खरंय का गोष्ट आहे ना. त्या काळातली गोष्ट 800 वर्षापूर्वी. पायी पायी चालत चालत मंडळी महाराष्ट्रात पोहोचली. तिथे पोहोचली, खात्री करून घेतली. तेव्हा पुजाऱ्याने सांगितलं हो बाबा 2 महिन्यापूर्वी असं असं झालं होतं आणि आमचा हा चांदवा त्याच्यामुळे पेटला होता, अजून काही दुरुस्थापन केला नाही. विजला कसा? म्हणजे कोणी एक तेजस्वी महान पुरुष होते, आमचा काही परिचय नाही, परंतु ते महान पुरुष आले आणि त्यांनी ते पेटलेलं वस्त्र अशा प्रकारे पकडलं आणि ते विझवलं. यांची खात्री पडली. ही घटना तुम्हाला मी चमत्कारासाठी सांगत नाही. महाराष्ट्रातली आग गुजरात मधून विझवली. महाराष्ट्रातली आग विझायला गुजरात मधून अग्निशमन दल आलं. यासाठी तुम्हाला सांगत नाही, की यासाठी सांगतो आहे की त्याही वेळेला हिताच्या गोष्टी सांगणाऱ्या व्यक्तीवर अविश्वास दाखवणारा समाज, त्याही वेळेला अनुकूल, प्रतिकूल आणि उदास या 3 प्रकारची माणसं होती. आणि हा 3 प्रकारच्या 3 मताचा जो काही कचरा आहे, हा कचरा इतका वाढत चाललेला आहे. म्हणूनच कवी म्हणतात सुप घेऊनी येई आता तू द्वारावती कारा, भरून घेई देवा माझ्या जीवनाचा कचरा, दयाळा जीवनाचा कचरा. आपण झोपेतून उठलो की सकाळी साफसूफ करत असतो. साफसूफ केलं नाही तर आपल्याला करमत नाही. स्वच्छता केली नाही तर आपल्याला स्वस्थ वाटत नाही. स्वच्छता केली नाही तर प्रसन्न वाटत नाही. आणि म्हणून झोपेतून उठल्यानंतर पहिलं काम आपलं स्वच्छतेचं असतं. कधीतरी अवतार दिनाच्या निमित्ताने आपण हा विचार केला पाहिजे की आपण आपल्या जीवनातली दृष्टपर म्हणजे डोळ्याने दिसणारी स्वच्छता तर प्रतिदिनी करतो. आपण आपल्या जीव स्वरूपावर लागलेली जी काही अस्वच्छता आहे, मळ आहे, मळ कर्माची जी घाण आहे, ही कधी स्वच्छ करणार, याचा विचार आपण जर केला तर खऱ्या अर्थाने हा चक्रपाणी अवतार दिन आपण साजरा केला असं होईल. आपल्या अंतःकरणात असलेली द्वेषाची घाण, आपल्या अंतःकरणात असलेली ऊच नीचतेची घाण, आपल्या अंतःकरणात असलेले एकमेकाबद्दल अपप्रचार पोहोचवण्याची घाण, ही जर आपण स्वच्छ करण्याचा संकल्प खऱ्या अर्थाने केला तरच चक्रपाणी अवतार दिन आपण साजरा केला असं होईल. श्री चक्रपाणी महाराजांनी द्वारकेमध्ये राहून हे कार्य त्या काळी केलं आणि समाजामध्ये स्वच्छतेचा दिव्य संदेश दिला की स्वच्छता केली तर प्रसन्नता निर्माण होते. आपण जर आपला आत्मा स्वच्छ ठेवला तर ईश्वराला यायला सोपं पडतं. आणि म्हणून त्या दृष्टीने आपण तयारी केली पाहिजे. जेव्हा आपला आत्मा स्वच्छ होईल
तेव्हाच आपण त्या भगवंताला इथे बोलवायला पात्र होऊ. तेव्हाच आपल्याला म्हणता येईल की सूप घेऊन येई आता तू द्वारावती कारा. कारण जागा महत्वाची आहे. जागा, ज्या जागेवर आपल्याला भगवंताला विराजमान करायचं आहे, ज्या जागेवर आपण जाऊन नतमस्तक होतो, ती जागा स्वच्छ असते, ती जागा पवित्र असते, ती जागा शांत असते. म्हणजे मंदिरात आपण तेवढ्यासाठी जात असतो, तर ती जागा आपल्या अंतःकरणामध्ये जर निर्माण करायची आहे, तर त्यासाठी आपल्याला त्या भगवंताला जर आपल्याला बोलवायचं आहे, तर आधी ती जागा आपल्याकडे असली पाहिजे. कारण जागा महत्वाची आहे. जागा महत्वाची आहे. प्रत्येक गोष्टीसाठी जागा लागते. कुणालाही कुठे टेकायचं असलं तर जागा लागते, आणि जागा ही महत्वाची आहे. या जागेच्या संदर्भाने आपण पाहिलं की जागेसाठी महाभारत घडलेलं आहे. आणि फार मोठी जागा नव्हती. जागा फार मोठी नव्हती. किती जागा होती? सुईच्या टोका वर मावेल एवढीच जागा होती. आणि त्या जागेहून घडलं महाभारत. हिची दुसरी बाजू बघा की तेवढ्याच जागेहून महाभारत घडलेलं असलं तरी तेवढ्याच जागेहून जगाचा उद्धार करणारी, जगाला आत्मकल्याण देणारी, आत्म्याचा उद्धार करणारं तत्वज्ञान म्हणजे भगवद्गीता निर्माण झाली. कशावर? जागेहून. ती जागा किती होती? सुईच्या टोका एवढी. आणि म्हणून जागा महत्वाची आहे. आणि ज्या जागेत आपल्याला भगवंताला बसवायचे, ती जागा स्वच्छ पाहिजे, पवित्र पाहिजे, शांत पाहिजे. आणि ती जेव्हा होईल तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने म्हणू शकू सूप घेऊन येई आता तू द्वारावती कारा. अन्यथा पुढचं जे कडवं आहे की कचऱ्याहून हलके माझे जीवन हे झाले. भगवंता, अनंत सृष्टी मी तुझी प्रार्थना करत आलो. अनंत सृष्टी तू बाळ प्रदेशावर श्रीकर ठेवून माझी वाट पाहत आलेला आहे. आणि वाट पाहून काय, कशी वाट पाहतो आहे? निडळावर ते आट ठेवूनी वाटची तू पासी. तू मला तिकडे येण्याची वाट पाहतो आहे. कशी? की मी का येत नाही म्हणून निडळावर हात ठेवून पाहतोय. लांब दूर कुठे दिसतो का? आता तरी आला असेल, आता तरी आला असेल, उरकला असेल, याचं उरकला असेल. पण काही माझं उरकत नाही, उलट लांबतच चाललेला आहे, लांबतच चाललेला आहे. आणि म्हणून आता तरी उरकत का, आता तरी उरकत का आपल्याला आपण सारखं बघतो आहे, परंतु ते तशी शक्यता वाटत नाही. आणि म्हणून निडळावरती हात ठेवून वाटची तू पण मी कडे दया. हे भगवंता, तू माझ्या अंतःकरणात यावं, अशी स्वच्छ, शांत आणि पवित्र जागा निर्माण व्हावी. परंतु मी इकडे पापाच्या राशी जोडल्या असल्या कारणाने की कचऱ्याहून हलके माझे जीवन हे झाले. म्हणून तुझ्या झाडूने मज उडवून दिले. भगवंता, म्हणून तुझ्या या झाडूने मला उडवून दिलेला आहे. या उडवण्यासाठी का होईना, पण तुझ्या झाडूचा स्पर्श मला एकदा होऊ दे. भगवंता, माझं अंतःकरण पवित्र होऊ दे, माझं ही आत्मा पवित्र होऊ दे. आणि तो श्रीचरण, तो झाडू माझ्या या आत्म्याला स्पर्श कर. हीच भावना आपण त्या भगवंताचं दर्शन, त्या भगवंताचा स्पर्श होईल तेव्हा होईल, परंतु त्या भगवंताच्या झाडूचा तरी स्पर्श आपल्याला व्हावा, ही सत्कामना आज या निमित्ताने आपण भगवंताच्या चरणी करूया. द्वारावतीकार श्री चक्रपाणी प्रभूंनी